काय असते आठवण? त्या मनाला झालेली सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण. आयुष्यभराचा दुःख देऊन जाणारी गोष्ट म्हणजे आठवण. नको असणारी गोष्ट, घडून गेलेली वस्तू म्हणजे आठवण. आठवणी हसवतात पण आठवणी रडवतात पण. किती जरी झालं तर आयुष्यात आठवणी उरतात. आठवणी या दोन प्रकारच्या असतात, आनंदाच्या आणि दुःखाच्या. आनंदाच्या आठवणी चेहऱ्यावर गोड स्मित हास्य देऊन जात असतात आणि दुःखाच्या आठवणी डोळ्यात अश्रू देत असतात. आठवणी या अविस्मरणीय असतात, म्हणून तर त्या हृदयातून निघत नसतात. आठवण ही एक अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाची येत नसते आणि ज्याची आपल्याला येते ती वस्तू, ते लोक आपल्याला कधीच मिळत नसते. आठवणी मनाला खूप दुःख देत असते. ज्यांची करायची असते त्यांची करता येत नाही, म्हणजे नको असते त्यांची आपोआप येत असते. आठवण हा शब्द पण जरा वेगळाच आहे ना. आठवणींनी मनाला किती वेदना होत असतात ना. त्या आठवणींना आपण थांबूही शकत नाही आणि ज्यांची येते त्यांना परतही देऊ शकत नाही. गोड आठवणी ज्यांच्या येतात त्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य आणत असतात. कडू आठवणी, वाईट आठवणी, दुःखाच्या आठवणी ज्यांच्या येतात ते नेहमी डोळ्यातून अश्रू आणत असतात. आठवणी करायच्या नसतात किंवा विकत पण घ्यायच्या नसतात, त्या आपोआप येत असतात. काही लोक आपल्याजवळ अशा आठवणी सोडून जातात ज्या कधीच विसरता येत नाही. किती जरी आपण प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी आपण त्यांना परत करू शकत नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून तर रात्री डोळे मिटेपर्यंत ज्यांना आठवण करून तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येत असेल ते तुमची जिवलग आहे. आणि ज्यांना आठवण करून तुमच्या मनाला दुःख होत असेल, तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील, तर ती तुमची वेदना आहे. ज्या लोकांपासून, ज्या आठवणीपासून तुम्हाला त्रास होत असेल, अशा आठवणींना, अशा लोकांना स्वतःपासून लांब करा आणि त्यांना इतकं लांब करा की त्यांच्या नावाची सुद्धा तुम्हाला आठवण नको यायला. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, दुःखाच्या वेळेस तुमचा पाठिंबा दिला, अशा लोकांना कधी विसरू नका. अशा लोकांना नेहमी आठवणीत जपून ठेवा. कुणाची तरी आठवण येणं पण सोपं नसतं. त्या आठवणी यायला पण आपलं मन किंवा त्यांचं मन आपल्याकडे जोडलेलं असतं. चांगल्या आठवणी जर चेहऱ्यावर आनंद देत असतील तर सकाळी सकाळी असे चांगल्या लोकांना आठवण करा, म्हणजे तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल. चांगले लोक आणि चांगल्या आठवणी यायला पण नशीब लागत असतं आणि ज्यावेळेस अशी चांगले लोक अशा चांगल्या आठवणी वेदना देत असतात, त्यावेळेस ती लोकांना, त्या आठवणींना विसरायला पूर्ण आयुष्य निघून जात असतं. आठवणी फार विचित्र आहे, म्हणून चांगल्या आठवणी जपून ठेवा. आयुष्यात उरतात त्या फक्त आठवणी. व्यक्ती जरी गेला तर राहतात फक्त त्याच्या आठवणी.